आहेत। आज खरं तर गौरी गणपती सजावटीचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न होतोय, पण आज बक्षीस समारंभ घेत असताना माझ्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी वाखण्य जोगण्यासारखा आहे। कारण की त्यांनी देखील की आपण दरवर्षीच गौरी गणपती बसवतात, पण गौऱ्यांचं इतकं मनापासून सजावट आणि खूप काही तिच्यावरती अलंकार चढवतात किंवा खूप साऱ्या महिलांना बोलवतात, पण असं त्यांना स्वप्नात देखील नसेल वाटलं की आज ह्या वर्षी प्रशांत दादांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये बक्षीस मिळणार आहे। ज्या बऱ्याचशा सहभागी झालेल्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यातले काही नंबर या ठिकाणी काढलेले आहेत। ज्यांना नंबर नाही मिळाले तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण की खऱ्या अर्थानं त्यांनी देखील या गौरायांचं अगदी मनापासून म्हणजे आपण जसं म्हणतो की गौराई ही लक्ष्मीप्रमाणे आहे आणि साक्षात लक्ष्मी देखील त्यांच्या घरी अवतरलेली आहे। आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या या सर्व गौरायांचे मी खरंच मनापासून कौतुक करते की बक्षीस नको मिळू देत, पण खरा आनंद घेण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। प्रशांत दादांना मी म्हणते की याच वर्षी नाही तर तुम्ही दरवर्षी हा माझ्या महिला भगिनींसाठी कार्यक्रम घ्यावा, कारण की खेडोपाड्यातल्या या महिला भगिनींना प्रत्येक वेळेला सजावट करतात, महिलांना बोलवतात, पण एवढं आवर्जून असं बक्षीस कुणी दिलेलं नव्हतं आणि ते तुमच्याकडनं डबल बक्षीस जाते। म्हणजे खऱ्या अर्थानं जसं आपण म्हणतो की सुनील अण्णांकडे एखादी गोष्ट मागायला गेलो की ते कधीही आपल्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही, त्या ठिकाणी आज तुम्ही देखील माझ्या महिला भगिनींना नाराज न करता डबल बक्षीस तुम्ही काढलेली आहेत। तुमचं खरंच कौतुक करते। आणि बक्षीस देत असताना सुद्धा बक्षीस माझ्या महिला भगिनींना काय द्यावं तर तिच्या संसाराला उपयोगी पडणारी भेट वस्तू आज एका भावाकडनं बहिणीला मिळालेली आहे। त्यामुळे दादा तुमचे मनापासून कौतुक करते, कारण की त्या बक्षिसामध्ये मी आता पाहते की गॅस आहे, आणखीन कूलर दिलेला आहे, मिक्सर दिलेला आहे, म्हणजे तिच्या संसारातल्या उपयोगी सगळ्या वस्तू तिला मिळालेल्या आहेत। त्यामुळे ती साक्षात अन्नपूर्णा तर आहेच, पण ती अन्नपूर्णा अजूनच चांगल्या घरामध्ये स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालणार आहे। आणि दादा तुम्ही जे काही कार्यक्रम घेताय ते आता मागच्या वेळेला सुद्धा इंदुरी गावामध्ये खेळ रंगाला पैठणीचा हा देखील खूप तो कार्यक्रम माझ्या महिला भगिनींना हसवण्यासाठी होता, पण आजचा कार्यक्रम हा धार्मिक होता आणि महिलांवरती आणखी संस्कार चांगल्या प्रकारे त्यांच्यावर होणार आणि त्यांच्या मुलांवर देखील होणार आहेत। हा कार्यक्रम तुम्ही तर घेतलात, त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक करते। आणि ज्या सगळ्या माझ्या महिला भगिनी आज इथं आलेल्या आहेत त्यांचे देखील कौतुक मनापासून करते, उपस्थित सर्वांचेच कौतुक करते। मेघताई तुम्ही देखील प्रशांत दादांना भरभरून अशी साथ देताय, ती सदैव देत राहो। आणि दादा तुमच्या देखील मनातल्या इच्छा आकांक्षा ज्या काय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।